नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा यादी जाहीर. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाही झालेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये बाकी आहे. आता ह्या जिल्ह्यांमध्येही जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना एक महत्त्वपूर्ण आधार ठरलेली आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान सफल विमा योजना आणि महाराष्ट्र शासनाची एक रुपयात पीक विमा योजना यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या योजनेचा उद्देश पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करते. नाममात्र प्रीमियम. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केवळ 1 रुपया नाममात्र प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित आता शेतकरी बांधवांनो समावेश होतो. तसेच गारपीट आणि पूर यासारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळते. नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना 72 तासाच्या आत हा सगळा आता प्रीमियमचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार उचलतो. सर्वसमावेशक संरक्षण या योजनेत पिकांच्या पेरणीपूर्ण वाढीच्या आणि काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीचा खर्च पण केंद्र सरकार उचलतो. शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे? तुम्ही पीक विमा योजनेसाठी अर्ज केला असल्यास तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पर्याय पण वापरा. क्रमांक किंवा नावाने यादीमध्ये शोध घ्या. स्थिती तपासा. जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नुकसान झाल्यास वेळेत कंपन्यांना कळवा. शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपला आधार लिंकिंग KYC पूर्ण आहे की नाही हे चेक करा. शेतकरी मित्रांनो, परत भेटूया अशाच नवीन अपडेट बरोबर. धन्यवाद.